मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी लाडका बाप्पा विराजमान, फडणवीसांकडून सपत्नीक गणरायाची विधिवत पूजा। उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंकडून शिवतीर्थवर गणरायाचं दर्शन। राज्यासह देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह, घरोघरी लाडक्या बाप्पाचं जल्लोषात आगमन। आजपासून पुढील 10 दिवस राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह, सकाळपासूनच गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। मुंबई पुण्यामध्ये मानाच्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। मुंबईसह पुण्यातील गणेश मंडळांनी आकर्षक देखावे साकारले। पंतप्रधान मोदींकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, श्रद्धा आणि भक्तीनं भरलेला हा शुभ उत्सव सर्वांसाठी मंगलमय जाओ, पंतप्रधान मोदींचं ट्विट। छत्रपती संभाजीनगरमधील संस्थान गणपतीची प्राणप्रतिष्ठापना, अतुल सावे, संदीपान भुमरे, भागवत कराड, अंबादास तांबे, कल्याण काळेंकडून गणपतीची पूजा। सकाळपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण। मंत्री छगन भुजबळांकडून अजिरवाडीमधील गणरायाची प्राणप्रतिष्ठापना, मंडळाकडून अष्टविनायक दर्शनाचा आकर्षक देखावा। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या घरी गणरायाचं आगमन, रक्षा खडसे, एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसेंकडून गणरायाची आरती। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यामधल्या घरी गणरायाचं आगमन, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि विहंग सरनाईकांनी सपत्नी केली बाप्पाची पूजा। आमदार सतेज पाटलांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी गणरायाचं आगमन, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटलांकडून गणपतीची आरती। आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीमधल्या निवासस्थानी गणरायाचं आगमन, कुटुंबियांसोबत गणेशाची विधिवत पूजा करत केसरकर कुटुंबाकडून विघ्नहर्त्याची आरती। पुण्याच्या इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या घरी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, हर्षवर्धन पाटलांकडून सपत्नीक गणरायाची पूजा। भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्या घरी गणरायाचं आगमन, वाजत गाजत गणपती बाप्पाची मिरवणूक। मंत्री पंकजा मुंडेंच्या घरी लाडक्या गणरायाचं आगमन, पंकजा मुंडेंकडून गणरायाची पूजा। नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या अमरावतीमधल्या गंगा सावित्री निवासस्थानी गणरायाचं आगमन, राणा दाम्पत्याकडून गणरायाची मनोभावे पूजा। अभिनेते सुबोध भावे यांच्या पुण्यामधल्या निवासस्थानी गणरायाचं आगमन, सुबोध भावेंसह संपूर्ण कुटुंब गणरायाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित। अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाचं आगमन, मोठ्या जल्लोषात बाप्पाला घरी आणलं। पुण्यामध्ये भाऊ रंगारी गणेश मंडळ आगमन मिरवणुकीमध्ये कलावंत ढोल ताशा पथकाचं वादन, मिरवणुकीमध्ये विविध कलावंतांसह अभिनेता सिद्धार्थ जाधवही ढोल वादनामध्ये सहभागी। महाराष्ट्र सदनामध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष, पुढील 10 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन। प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली होती। कोल्हापुरातील छत्रपती घराण्यामध्ये गणपती बाप्पाचं आगमन, नवीन राजवाड्यामध्ये शाही लवाजम्यासह पालखीतून बाप्पाचं आगमन। बाप्पाच्या स्वागतासाठी खासदार शाहू छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींसह संपूर्ण कुटुंब उपस्थित। मुंबईमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह, लालबाग परळ परिसर गर्दीनं फुलला। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी। मुंबईतील प्रसिद्ध अशा चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशाची करण्यात आली विधिवत पूजा। गणेश गल्लीमधील मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी। यंदाचा बाप्पाचा देखावा श्री रामेश्वरम मंदिराच्या प्रतिकृतीनं सजलेला। मुंबईतील जीएसबी सेवा मंडळाचं यंदा 71वं वर्ष, गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। बाप्पाच्या मूर्तीवर जवळपास 69 किलो सोनं आणि 365 किलो चांदीचे शृंगार। जीएसबी सेवा मंडळानं यंदाच्या गणेशोत्सवासाठी
474 कोटी 46 लाखांचा विमा उतरवला। गेल्या वर्षी मंडळानं 400 कोटींचा विमा काढला होता। या विम्यामध्ये दर्शनाला येणाऱ्या भाविकांचाही समावेश आहे। गणेशोत्सवानिमित्त पुण्यामधल्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी। दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा यंदा 133वा गणेशोत्सव। मंडळाने यंदा केरळच्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचा आकर्षक देखावा साकारला। पुण्याचं ग्रामदैवत तसंच मानाचा पहिला कसबा गणपतीचं जल्लोषात आगमन। पुण्याचं ग्रामदैवत असलेला कसबा गणपती पारंपरिक ढोल ताशाच्या गजरामध्ये विराजमान। पुण्यामधील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीच्या बाप्पाची मिरवणुकीमध्ये विष्णुनाद शंख पथकाकडून शंखवादनानं परिसर दुमदुमला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पोलिसांकडून रूट मार्च। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन। सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रयत्नशील। नंदुरबारमध्ये गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद निमित्तानं सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई। गेल्या वर्षभरात 4700 सराईत गुन्हेगारांवर विविध कायद्याअंतर्गत कारवाई। कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये बिघाड होऊ नये यासाठी पोलीस दलाकडून कारवाई। मुंबईमध्ये घराघरात बाप्पाच्या आगमनाचा उत्साह। मुंबईतील करी रोडमधल्या पाटील परिवारानं साकारला मुंबईच्या प्रसिद्ध राणीच्या बागेचा देखावा। जवळपास 3 महिने मेहनत घेऊन पर्यावरणपूरक बाप्पा आणि सजावट पाटील परिवारानं साकारली। पुण्यामध्ये गणेशोत्सवासाठी शहरामध्ये पोलिसांचे कडक आणि अत्याधुनिक सुरक्षा कवच। शहरामध्ये 130हून अधिक सीसीटीव्ही, एआय पॉवर्ड व्हिडिओ अॅनालिटिक्स, 50 मेटल डिटेक्टर आणि 150 हँड हेल्ड डिटेक्टर्ससह पोलीस यंत्रणा तैनात। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची मिरवणुकीमध्ये शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटल्याचा आणि क्रांतीवीर चाफेकर बंधूंनी केलेल्या रॅनच्या वधाचा प्रात्यक्षिकाचं सादरीकरण। गणेशोत्सवाच्या निमित्तानं पुण्यामध्ये उत्साहाचं वातावरण। ढोल ताशा पथकांच्या निनादामध्ये लाडक्या बाप्पाचं आगमन। बाप्पाचं विलोभनीय रूप पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। पुण्यात दर 3 मिनिटांनी मेट्रो धावणार। गणेश भक्तांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय। दर 3 मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चाचपणी सुरू। गणेशोत्सवासाठी पुणे पालिकेकडून अतिरिक्त बस सेवेचं नियोजन। 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यंत जादा बसेस धावणार। गणेशोत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाचा निर्णय। पुण्याच्या मध्यवर्ती भागामधल्या खडक विश्रामबाग आणि फारसखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गणेशोत्सवाच्या काळामध्ये मद्य विक्रीला बंदी। पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। गणपती विसर्जनासाठी डोंबिवलीच्या माणकोली उड्डाणपूल 4 दिवस पूर्णपणे बंद राहणार। 1.5, 5 आणि 7 दिवसाच्या गणपती विसर्जन तसंच अनंत चतुर्थीलाही पुलावरून वाहनांना बंदी। नियम पाळा, सहकार्य करा, डोंबिवलीकरांना वाहतूक पोलिसांचं आवाहन। तळ कोकणामधील पुजारेवाडीमध्ये डोलीतून गणपती घरी आणण्याची परंपरा आजही कायम। जिल्ह्यातील 72,755 घरगुती गणपती आणि 32 सार्वजनिक गणपती विराजमान होणार। कोकणामध्ये गणेशोत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात। संगमेश्वरमध्ये चक्क होडीतून गणपती आणले जात आहेत। ढोल ताशाच्या गजरामध्ये गणरायाचं आगमन। कोकणात महिला जपतायत गणपती डोक्यावर आणण्याची परंपरा। संगमेश्वरच्या करजुवे गावात महिलांनी गणपती आणले डोक्यावरून। लाडकं दैवत डोक्यावरून आणताना महिलांचा आनंद द्विगुणित। कोकणामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह। रत्नागिरीमध्ये 1,66,986 घरगुती तर 116 सार्वजनिक मंडळांमार्फत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येणार। मूर्ती शाळांमध्ये लाडक्या बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची लगबग। लाडक्या गणरायाला घरी नेण्यासाठी नाशिककरांची बाजारपेठांमध्ये गर्दी। नाशिकात सकाळपासूनच पाऊस सुरू तरी भर पावसातही नागरिकांचा उत्साह शिगेला। नागपुरातील टेकडी गणेश मंदिरामध्ये गणेशोत्सवाचा मोठा उत्साह। गणेशोत्सवाच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। मंदिरामध्ये दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा। गोंदियात बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची रात्री उशिरापर्यंत लगबग। गणेश मूर्ती घेण्यासाठी लहान मुलांसह नागरिकांची मोठी गर्दी।
गोंदियामध्ये डीजे साऊंड मुक्तीबाबत पोलीस पाटील आणि पोलीस स्टेशनचा पुढाकार. 102 गणेश मंडळांपैकी 61 गणेश मंडळांनी डॉल्बी साऊंड मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा घेतला निर्णय.